चवळीची भाजी बनवणार आहे बघा. आणि मी अशी चवळी मस्त भिजू घातली होती. तर सकाळीच बघा मी अशी मस्त चवळी भिजू घातली होती. तर बघा मी अशी मस्त चवळी भिजू घातली होती सकाळीच आणि एकदम छान अशी मस्त भिजलेली आहे. तर आता आपण बघा एका दुसऱ्या पाण्यातून काढून आणि या पाण्यामध्ये टाकलेलं आहे बघा. तर आपण काढून घेऊया आणि कुकरला बघा मस्त अशी शिजत घालूया. तर बघा किती छान अशी मस्त आपली छोटी छोटी चवळी आहे. म्हणजे काय मोठी पण नाही. तर चला आता आपण हे थाटामध्ये काढून घेते बघा. बघा इथं मी छान अशी काढून घेणार आहे. तर बघा मी अशी सगळी चवळी इथं काढून घेते आणि कुकरमध्ये आपण शिजायला टाकूया. तर बघा मी अशी मस्त काढून घेतलेली चवळी सगळी. तर बघा मी सगळी चवळी मस्त अशी काढून घेतलेली आहे. सगळी आता मी काढून घेतलेली. चला आता आपण कुकरमध्ये बघा मी तशी ना कुकरमध्ये डाळ शिजून घेतलेली आहे आणि आता आपण ते कुकरमध्ये पाणी टाकून डाळ हे शिजून घेऊया बघा. तर बघा मी आता मस्त कुकरमध्ये बघा डाळ शिजून घेतलेली आहे. तर हे बघा मी मस्त 4 टमाट्याच्या खापा करून कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार. तर हे बघा थोडंसं मीठ टाकून घेते आपल्या चवीपुरतं, म्हणजे असं छान शिजेल आपली चवळी. तर हे बघा मस्त अशी चवळी आपण चला कुकरला झाकण लावूया शिजून घेऊया. तर मी आता बघा मस्त अशी डाळ बनवून घेतलेली आहे बघा. इथं डाळीला पण फोडणी देऊन घेतलेली आहे. इथं बघा असं मस्त मी भात घातलेली आहे. डाळ भात आणि आपली चवळीची भाजी चपाती. तर बघा आता मी इथं कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे बरं कढाईमध्ये. तेल पण टाकलेले आणि कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे बघा आपण. तर मी असं मस्त छान कांदा परतून घेणार आहे. आणि तेच बघा आपली चवळी पण अशी छान शिजलेली आहे, टमाटा चवळी. तर बघा याच्यात टमाटा आहे ना आपण आता बघा याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा कुकरमधलं टमाटा आहे ना मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असं मस्त छान परतून घेणार आहे बघा कांद्याबरोबर. आणि कांद्यावर तेल. तर बघा आपण याच्यामध्ये असं टाकून आणि छान असं परतून घेणार आहे बघा. चवळी पण आपली छान अशी शिजलेली आहे. आणि बघा मी इथं वाटून घेतलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर आणि लसूण आलं असं वाटून घेतलेलं आहे बघा छान. तर बघा आपलं कांदा टमाटर आणि ते 1 चम्मच असा मसाला टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार. मसाला हळद टाकून घेतलेले आणि असं छान परतून घेणार. आपण सगळं मिक्स करून घेणार आहे बघा. म्हणजे आपलं तेल छान असं मस्त सुटूपर्यंत आपण कांदा टमाटरचं हलवत राहणार आहे बघा. असं त्याला तुम्ही मसाला टाकून घेते बघा. तर बघा मी सगळं वाटून टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि छान असं परतून घेणार आहे बघा आपण. एवढी तर भारी उसळ होते ना मटकीची चवळीची उसळ. तर आपल्याला काही जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, त्याच्यामध्ये शिजवायचं आपल्याला. कुकरमध्ये चवळीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे ना, त्या पाण्यातच आपण शिजूया. तर हे बघा आता सगळा मसाला मी छान असं शिजून घेतलेला आहे. तर चला आपण मी ते चवळी यामध्ये टाकून घेऊया. तर बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे, कारण एक हातात मोबाईल आहे ना, त्यामुळे एक हाताने टाकता येत नाही. कुकर जरा जड आहे ना त्यामुळे. तर बघा मी आता याच्यामध्ये सगळी मटकी उसळ टाकून घेतलेली आहे. हे बघा चला आता आपण मस्त एक उकळ काढून घेऊया छान अशी. नंतर बघूया आपली चवळीची उसळ. तर मीठ टाकलेलंच आहे पहिलंच शिजताना, त्यामुळे तर मी काही मीठ टाकणार नाही बरं का. त्यामुळे ह्या बघा. तर चला आपण शिजून घेऊया मस्त छान अशी उसळ.
तर मी बघा अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं छान असं धुवून पाणी याच्यात टाकून घेतलेलं. चला तर बघूयात आपण आपली मिसळ कशी शिजते आणि कशी होते ते. तर चला तर बघू आपण. तर बघा आपली भाजी कशी छान अशी मस्त उकळ फुटलेली आहे बघा इकडाशी बाजूने. तर बघूया आता आपण. चला शिजू देऊ आपण 5-10 मिनटासाठी.